नमस्कार मित्रांनो, तर नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की इकडे लीलाला यश सापडलेला असतो. लीलाच्या गाडीमधून घरी जात असते. रेवतीचं मंगळसूत्र आणण्यासाठी त्या गाडीच्या मागून गुंडांनी पाठलाग केलेला असतो. ती किशोरची माणसं असतात आणि लीलावरती त्यांनी गोळीबार केलेला असतो. पण सगळ्या गोळ्या चालवून देखील एकही वार त्यांचा सक्सेसफुल झालेला नसतो, तो फेल गेलेला असतो. आणि लीला आणि ड्रायव्हरची गाडी एका झाडाला आदळलेली असते. त्या माणसांना वाटतं की दोघं जण मेलेले असणार आणि ते निघून जातात. बाहेर येऊन लीलाचा ड्रायव्हर आणि लीला बाहेरून बघतात आणि त्यांच्या गाडीच्या डिक्कीमध्ये चक्क यशला किडनॅप केलेलं असतं दुर्गाच्याच माणसांनी. आता हे बघून लीलाला खूप मोठा धक्का बसतो आणि यश इथे आहे म्हटल्यावरती लग्नामध्ये कोणता मुलगा उभा आहे यशचे कपडे घालून, हा प्रश्न तिला पडलेला असतो. म्हणून ती आता यशला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करते आणि लग्न मंडपात घेऊन जात असते. इकडे एजंटना डाऊट आलेला असतो की हा यश नसून दुसराच कोणीतरी आहे आणि खरं तर तिथे विक्रांत असतो. त्याने यशची जागा घेतलेली असते. अंतरपाठ हा एजंटनी धरलेला असतो आणि जवळून त्या विक्रांतचे हावभाव वगैरे ते बघत असतात आणि त्यांना डाऊट आलेला असतो. आता जेव्हा रेवती विक्रांतच्या गळ्यामध्ये हार घालते आणि विक्रांत रेवतीच्या गळ्यामध्ये हार घालायला जातो, तेवढ्यात एजमध्ये येतात आणि त्याचा जो सेहरा असतो, जो फेटा असतो, तो ते काढतात आणि बघतात तर तिथे विक्रांत असतो. दुर्गा तर खूप घाबरलेली असते. बाकी सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि सगळेजण आश्चर्यचकित होऊन बघत असतात की हे काय चाललेलं आहे. विक्रांत आता त्याचा माजुरडा स्वभाव काही सोडत नसतो. एवढं सगळं होऊन सुद्धा सगळ्यांसमोर त्याचं खरं रूप येऊन सुद्धा तो काही त्याचं वागणं सुधारत नसतो. तो म्हणत असतो, हे बघ रेवती, आज तुझं आणि माझं लग्न होणारच. ते लग्न लावण्याशिवाय कोणीही आपल्याला अडवू शकत नाही. आणि हो, जर लग्न करायचं नसेल ना तर तुला माझ्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. त्याने आपल्या खिशामध्ये एक पिस्तूल आणलेलं असतं, तो ते काढतो आणि रेवतीवरती निशाणा धरतो. एजे म्हणतो, हे बघ विक्रांत, आत्ताच्या आत्ता हे सगळं काही थांबवा, नाहीतर तुला मी बघून घेईल. आणि एजे त्याला अडवण्याचा प्रयत्न करत असतो, पण मात्र विक्रांत काही मागे हटत नसतो आणि रेवतीवरती त्याने निशाणा साधलेला असतो. इकडे यश आणि लीला सुद्धा मंडपात आलेले असतात आणि लीला विक्रांतला बघते. नवरदेवाच्या वेशभूषेत तिलाही खूप मोठा धक्का बसतो आणि तीही घाबरलेली असते. विक्रांतच्या हातात पिस्तूल असतं, त्यामुळे सगळेच जण घाबरलेले असतात. तो आता गोळी चालवेल की काय अशी भीती सगळ्यांना वाटत असते. एजे त्याच्या समोरच उभे असतात आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण विक्रांत मात्र काही ऐकत नसतो आणि शेवटी तो आपला पिस्तूल चालवतो आणि गोळीबार करतो. आता ती गोळी नेमकं कोणाला लागली ते येणाऱ्या एपिसोडमध्येच कळेल. ती गोळी एजेंटना लागली की रेवतीला लागली हे बघण्यासारखं असणार आहे. आणि या सगळ्या सिच्युएशन मधून आता जहागीरदार कुटुंब, लीला, रेवती किंवा एजे कसे बाहेर पडतील आणि विक्रांतला परत एकदा कसा धडा शिकवतील हे बघण्यासारखं असणार आहे. तर मग अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.